करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शुक्रवार, 1 मे 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, महाराष्ट्र दिन. समर्थ म्हणाले, दिवस तर फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. महाराष्ट्र दिवस आज जर पाहायला गेलो, आज आपली सकाळ जर प्रामुख्याने पाहिली, आज आपणच उशिरा उठलो. कारण का? महाराष्ट्र दिन म्हटलं की सुट्टीचा दिवस. पण आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र या राष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे, हे खरं भाग्य आहे. आणि त्यामध्ये आपल्याला परमेश्वराचं दर्शन, परमेश्वराचं स्मरण, बघा उत्तमाचं श्रवण प्राप्त झालं, हे आपलं महत्भाग्य आहे. दिवस आज महाराष्ट्र दिन पाहायला जर गेलो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये, या पावन भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपण महाराष्ट्र दिवस, शुक्रवार आलाय, शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सुट्टी. आपण फिरायचा बेत करत असतो. आपण उशिरा उठतो. आपलीच मुलं, आपल्याच मुली बघा प्रत्यक्षपणे म्हणतात, बाबा उठा, आज महाराष्ट्र दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे. आपण त्यांना बोलतो, आज आम्हाला सुट्टी आहे, आज आम्ही लेट उठणार, उशिरा उठणार. परंतु आजच्या दिवसाचं महत्त्व काय? ज्याप्रमाणे आपण जन्माला आलेलो आहोत, नुसतं जन्माला येऊन उपयोगाचं नाहीये. समर्थ म्हणाले, जन्माला आल्यानंतर उत्तम प्रकारे कार्य करणं महत्वाचं आहे. कारण प्रत्यक्षात या आयुष्यात जे तुम्ही कार्य करणार आहात, तुमचा देह प्रत्यक्षात जन्माला आलेला आहे. शेवटचा दिवस आपला ठरणारच आहे, बरोबर ना? ठरलेला आहे. परंतु जे तुम्ही कार्य करणार आहात, त्याची कीर्ती ही शेवटपर्यंत राहणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, महाराष्ट्र हा संत, साहित्य, कला आणि परंपरा, बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, परंपरेने समृद्ध आहे. या भूमीमध्ये प्रत्यक्षात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत, बरोबर की नाही? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत एकनाथ, बघा पूर्णपणे जर पाहायला गेलो ना, संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यांचे विचार आपल्या परेमध्ये उतरणं फार गरजेचं आहे. यांसारख्या महान व्यक्तींमुळे या महाराष्ट्राची ओळख संपूर्ण जगभर आहे, बरोबर की नाही? महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्र दिन जर आपण पाहायला गेलो तर आपणच सण साजरा करत नाहीये. आपण काय पाहतो? लाल तारीख आहे, सुट्टीचा दिवस. परंतु महत्त्व काय? पुन्हा पुन्हा सांगितलं, महत्त्व काय? आपल्या संस्कृतीचा, आपल्या राष्ट्राचा अभिमान असणं गरजेचं आहे. कारण आजचा दिवस जर आपण पाहायला गेलो
तर एकता, बंधुता आणि प्रगतीचा संदेश देत असते. बघा, काय संकल्प करायचा आहे, काय नियोजन करायचं आहे आणि आपण काय कार्य करून राहिलेलो आहोत. समर्थ म्हणाले, आपला देह फक्त आपला स्वार्थ जाणत असतो. आपलंच कसं चांगलं होईल या दृष्टीने पाहत असतो. बरोबर की नाही? या देहाचा भाग चालू आहे. आजचा दिवस तर फार महत्त्वाचा आहे. आपण जर कोणाच्या मदतीसाठी धावून गेलो नाही, बघा आपले शेजारी पाजारी असतात, आपले नातेवाईक असतात. बघा, ज्यावेळी ते आपल्याला बोलावतात, एखाद्या वेळी बघा कुठलाही प्रसंग घडू शकतो, परंतु घरी असताना जर आपण गेलो नाही, वेळ प्रत्येकावर येते, परंतु हा भाग का दिलेला आहे? जर आपण घरी असून गेलो नाही तर ते आपल्या मदतीसाठी धावून येतील का? हो, नाही ना. आपण काय पाहतो? शेजाऱ्यांनी माझ्यासाठी काय केलंय, नातेवाईकांनी माझ्यासाठी काय केलंय, तर मी त्यांच्यासाठी धावून जाऊ. हा विचार आहे ना, हा प्रत्यक्ष डोक्यातून मनातून बाहेर काढ. देश सुजलाम सुफलाम तेव्हाच पाहायला मिळेल जेव्हा तुझ्या मनामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये उत्तम प्रकारे विचार प्राप्त होतील. विचार उत्तमाचे असतील तेव्हाच. ही जाण आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण बंधुता, एकता तेव्हाच पाहायला मिळते. आपण बोलतो ना, एखादं कार्य आपल्या हाती दिलं, एखाद्या कार्याची जबाबदारी आपल्या हातात दिली, तर आपण काय विचार करतो? अरे बाकीचे आहेत ना, ते करतील कामं. आपण एखादी जबाबदारी घेत नाहीये. अहो, आपण या देशाचे नागरिक आहोत, हा अभिमान असणं फार गरजेचं आहे. एखादी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे, एखादं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे, तर ते कार्य उत्तम रीतीने पार पाडणं ही आपली जबाबदारी आहे आणि कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. यावर विश्वास असणं फार गरजेचं आहे. परंतु आपण काय विचार करतो? अरे आहेत ना आपले शेजारी पाजारी किंवा आपले मित्र आहेत, ते करून घेतील. म्हणजे विचार करा. मग तसंच आहे. महाराष्ट्र देश, महाराष्ट्र, एवढंच आपण पाहतो. देशाने माझ्यासाठी काय केले? समर्थ म्हणाले, हा विचार आहे ना, हा आपल्याला बदलायचा आहे. देशाने माझ्यासाठी काय केले हे महत्त्वाचं नसून मी देशासाठी काय करत आहे हे महत्त्वाचं आहे. कारण ही सवय आपल्याला उत्तमाची असणं फार आवडतं. कारण बघा, स्वच्छता ज्या प्रकारे आपल्या सोबत बघा आपली मुलं असतात, मुली असतात. आपण मार्केटला जात असतो, एखाद्या वेळी प्रवास करत असतो. त्या प्रवासाच्या दरम्यान आपण बिस्किट पुडा घेऊन जात असतो की नाही? बरोबर की नाही? नक्कीच. किंवा भाकरी चपाती काही गुंडाळून नेत असतो, त्याचे पेपर्स असतात. आपण काय करतो? प्रवासात जेव्हा आपला बिस्किट खाऊन झाला की तो बिस्किटचा कागद आपण ज्या बसमध्ये बसलेलो आहोत, ज्या ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहोत, तिथून आपण खिडकीच्या बाहेर टाकतो. आपण काय विचार करतो? बघा, खिडकीच्या बाहेर टाकलं, बस स्वच्छ आहे ना, बस आपल्याकडचा कचरा कुठे गेलेला आहे? बाहेर गेलेला आहे. परंतु आपण जो कचरा केलेला आहे तो रस्त्यावर पडला. आपणच घाण केली की नाही? अहो, महाराष्ट्र दिन आहे, आजचं दिवसाचं महत्त्व काय? आपण जिथे राहतो तिथला परिसर आपण स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. जर आपण प्रवास करत असताना जर दुसऱ्यांनी कोणी बिस्किटचा कागद
बघा रस्त्यामध्ये टाकला आणि तो चुकून हवेमार्फत आपल्या इथे आला, आपण तिथे जाऊन बोलणार की नाही, तुम्ही कागद का फेकलात? मग तसं तुम्ही जो कागद फेकला असेल तेव्हा मागून येणारे जे वाहन असतील, गाडी असते, त्यांची इथं आला की नाही? आपली मुलं बोलतात, आपल्या मुली बोलतात, बाबा कागद खाली फेकू नका, आपल्या पिशवीत ठेवा. आपण त्यांना बोलतो, तुला काय समजतंय? विचार करा. अहो ते तरुण मंडळी आहेत आता, बरोबर की नाही? प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपण फक्त एवढंच पाहतो, आपला स्वार्थ. समर्थ म्हणाले, तोच स्वार्थपणा, तोच असणारा अभिमान आहे ना, तो बाजूला सरला पाहिजे. कशाला गर्वामध्ये आपण जगायचं आहे? अहो महाराष्ट्र या राष्ट्रामध्ये बघा, ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करू ना, ते कार्य करत असताना कोणावर अवलंबून राहायचं नाहीये. सर्वजण बघा खेळ खेळत असतात, परंतु एकाच व्यक्तीचं बघा नाव निघतं की नाही, लगेच तो बघा प्रसिद्ध होतो. आपण काय विचार करतो, अरे हा तर आपल्या शेजारचा व्यक्ती, म्हणजे त्याने कर्तव्य केलं, बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दिवस आपल्याला आपल्या राज्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देत असतो. आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी करता आलं पाहिजे. इथे आपण बघा जर पाहायला गेलो ना, रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत, मुक्कामाला आपण राहिलेलो नाही आहेत, बरोबर की नाही? आपल्याला परत जायचं आहे, परंतु जाता जाता आपल्या कर्तृत्वाने या महाराष्ट्राचं नाव उंचावण्याची जाणीव प्रत्यक्षात आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपल्यामुळे आपल्या घरच्यांचं, आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं नाव खाली जाता कामा नये. का अशा घटना घडतात? का मान खाली का बघा प्रत्यक्षात मान खाली जाते. जे आपल्या आई वडिलांनी नाव कमावलेलं असतं ते नाव आपण कमी करतो. आपण आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या राष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव उंचावताना आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, बघा ज्याप्रमाणे एकदा काही लोकांनी एकत्र येऊन मोठं स्वप्न पाहिलं की आपलं स्वतःचं राज्य असावं, त्यांनी संघर्ष केला आणि अडचणी सुद्धा सहन केल्या, पण हार मानली नाही. शेवटी त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजेच काय, आपण असतो, आपल्याला अडचण आली असती की आपण तिथून बाहेर पडलो असतो, बरोबर की नाही? एखादं आपण कार्य सुरू केला, आपल्याला माहिती आहे ते जर आपण कार्य पूर्ण केलं की या देशाचं नाव सुद्धा मोठं होईल, आपली सुद्धा कीर्ती वाढेल, परंतु आपण माघार घेतो. हा जो माघार घेणारे आहे ना, तिथेच आपली एकजूट संपते आणि चिकाटी सुद्धा संपली जाते. म्हणून आजचा दिवस प्रामुख्याने जर पाहायला गेलो तर महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून, सण नसून, आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि एकतेची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे. जय जय रघुवीर समर्थ.